हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. राहुरी विद्यापीठ डिग्रस फाटा परिसरात अपघात. वाहनाच्या धडकेत डिग्रस येथील तरुणाचा जागीच मृत्यू. नगर मनमाड रोडवर अपघाताची मालिका सुरूच. रस्त्याच्या कामामुळे व रस्त्यात खंदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे व त्यावर खडी पसरवल्याने वाहन चालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं समोर येत आहे. त्यातच टू व्हीलरवाल्यांना आपला जीव मुठीत धरून या रोडनी प्रवास करावा लागत असल्याचं समोर आले आहे. जागोजागी खड्डे करून ठेवल्याने व त्यावर टाकलेल्या खडीमुळे गाडी स्लिप होण्याचे प्रकार समोर येत आहेत व त्यातच एकेरी लाईन असल्याने गाडी चालवणाऱ्याची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच 28/12/2025 रोजी 12:30 दरम्यान राहुरीकडून घराच्या दिशेने जात असलेले डिग्रस येथील 2 तरुण आपल्या मोटरसायकलवर घरी जात असताना डिग्रस फाटा येथे एका 4चाकी वाहनाने मागून दिलेल्या धडकेने दोन्ही युवक रोडवर पडल्याने डोक्याला मार लागून नदीम आदम शेख वय वर्ष 19 राहणार डिग्रस हा जागेवरच मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. तर दुसरा युवक उमार अब्बास शेख वय वर्ष 18 राहणार डिग्रस जखमी होऊन गंभीर मार लागल्याने राहुरी येथील सरकारी दवाखान्यात भरती केले आहे. त्यातील मयत नदीम शेख याला डॉक्टरने तपासून मयत घोषित केल्याचं समोर आले आहे. हे दोन्ही युवक डिग्रस ता राहुरी येथील असल्याचे समजले आहे. या अपघाताची खबर डिग्रस परिसरात कळताच एकच शोककळा पसरली आहे. हे दोन्ही युवक अत्यंत गरीब घरातील शिक्षण घेऊन मोलमजुरी करीत असल्याचं समजले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सानप करीत आहेत. ठोकशाही न्यूज 24 साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे.